हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे, कितीही जुने तुमचे देव असू द्या, 10, 20, 50 वर्षापूर्वीचे देवसुद्धा असू द्या, काळेकुट्ट देव जर तुमचे झाले असतील, तर आपण घरगुती एकाच साहित्यातून कसे चकचकीत बनवायचे ते बघणार आहे. तर हे माझे अगोदरचे देव आहेत, बघू शकताय. मी धुतल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. तर हे अगोदरचे आहेत, एकदम असे काळेकुट्ट झालेले आहेत. पण एका मिनिटात कसे चमकवायचे ते बघूया. तर इकडं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि त्या 1 तांब्या पाण्यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे. तर मी एवढी चिंच घातलेली आहे, बघू शकताय. तर पाणी आपल्याला एकदम असं कडक पाणी करायचं नाही. एकदम असं कोमट पाणी करायचं आहे. आपल्या हाताला जेवढं सहन होईल तेवढंच असं कोमट करायचं आहे. तर चमचने पूर्ण मी आता एकजीव करून घेते. तर असंच मी आता 5 मिनिट असं ठेवते. तर कसं पाण्यामध्ये विरघळते. तर मी पकडणं असं खाली घेतलेलं आहे. स्टीलचं पातेलं असल्यामुळे लगेच हात म्हणजे गरम होते. तर मी असं खाली घेतलेलं आहे. तर बघू शकते पाण्यामध्ये लगेच हात घालते मी. अगदी कोमट पाणी आहे असं. तर यात आपल्याला एका साहित्यातून देव चमकवायचे आहे. तर खास ट्रिक मी शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर एकच आपल्याला चिंच घेतलेली आहे आणि 5 मिनिट पाण्यामध्ये विरघळलेली आहे चिंच. तर त्या चिंचेच्या कोळाने आपल्याला स्वच्छ करायचे आहे देव. तर बघू शकता या पद्धतीने. तर ते चिंचेचा कोळ असते एकदम असं भिजलेलं आहे. तर असं पूर्ण असं याला देवाला याला स्वच्छ करायचे आहे चिंचेच्या कोळानं. तर एकदम असं चकचकीत निघतात. अजिबात डागसुद्धा पडत नाही याला. तर बघू धुतल्याच्या नंतर तुम्ही डागसुद्धा देवाला असं पडत नाही. एकदम असं तर पूर्ण देव मी असे चिंचेच्या कोळाने असं स्वच्छ करून घेते. सणासुदीचे दिवस आलेले आहेत, तर आपल्याला सारखं-सारखं एक देव स्वच्छ करायला जमत नाही आणि कामं पण भरपूर असतात या ऑगस्ट महिन्यामध्ये. तर आपल्याला स्वच्छ कसे करायचे एका मिनिटामध्ये तर आपण बघूया आणि स्वच्छ केल्याच्या नंतर खास ट्रिक आहे, तर ते डाग पडू नये म्हणून. तर मी पूर्ण असं स्वच्छ धुवून घेते चिंचेच्या पाण्याने आणि खास ब्रश आहे हा माझा देवाचाच ब्रश आहे. अजिबात नवीन ब्रश आहे. मी तर असं वापरलेला ब्रश नाही. तुम्ही म्हणसाल की असं वापरलेला ब्रश न स्वच्छ करायला का? तर असं नाही. तर खास मी देवासाठीच हे ब्रश ठेवलेलं आहे. आता हे ब्रश पाण्यामध्ये चिंचेच्या पाण्यामध्ये ब्रश बुडवायचा आणि देव असं स्वच्छ करून घ्यायचं. बघू शकता किती काळीकुट्ट देवीची मूर्ती झाली होती. तर याला किती स्वच्छ निघालेली आहे. एकदम अशी चकचकीत झालेली आहे. तर याच्यात चिंचेच्या पाण्याने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर पूर्ण देव मी असे ब्रशनं स्वच्छ करून घेते. तुम्ही जर एकदा स्वच्छ केले देव, तर तुम्हाला 6 महिने स्वच्छ करायची गरज नाही. तर रोज बघू शकताय 6 महिने असे चकचकीत देव राहतात. तर याच पद्धतीने पूर्ण देव मी असं स्वच्छ करून घेते. तर खास ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर या पाण्यामध्ये मी 1 चमच साखर घातलेली आहे आणि साखर विरघळून घेतलेली आहे. दाखवायचं विसरले, सॉरी. पण या पाण्यामध्ये मी 1 पोह्याचा चमच असते ना, ते चमच मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि साखरेच्या पाण्याने स्वच्छ करायचे आहे देव. तर पूर्ण असं देव पूर्ण असं स्वच्छ करून घेते मी स्वच्छ पाण्याने, बघू शकताय. पण तिची मूर्ती पण किती काळीकुट्ट तुम्हाला अगोदर दाखवली होती. आता किती चकचकीत झालेली आहे. फक्त आपण एकाच साहित्यातून आपण देवं धुतलेली आहेत. बघू शकता. एकदम अशी चकचकीत झालेली आहेत. या पूर्ण साखरेच्या पाण्यामध्ये मी सगळे स्वच्छ असं धुवून घेते. तर धुतल्याच्या नंतर अजिबात डाग पडत नाहीत याला, या साखरेच्या पाण्याने धुतल्यामुळे. तर जास्त आपल्याला घालायची नाही. 1च चमच घातली होती मी. तर बघू शकता एकदम असे चकचकीत देवं झालेली आहेत. श्रावण महिना चालू आहे. एकदम आपल्याला पूजा वगैरे असं प्रसन्न राहण्यासाठी देव पण आपल्याला चकचकीत पाहिजेत. 50 वर्षापूर्वीची मूर्ती असली तरी पण तुम्हाला एका मिनिटात कशी चकचक करायची ते आपण बघितलेली आहे. अजिबात काहीही मेहनत नाही. पाण्यात बुडवली की असं एकदम अशी चकचकीत होते. आपल्याला एकाच साहित्यातून एकदम स्वच्छ केलेले देव चिंचेच्या पाण्यातून आपण स्वच्छ बघितलेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सगळ्याच्या घरामध्ये उपलब्ध आहे चिंच. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.